नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला 5वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? गोवा जैसा मैंने देखा। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये काय दिले आहे। बघा, धडाचा लेखकचं नाव काय आहे? विनय शर्मा। काय आहे लेखकचं नाव? विनय शर्मा। तर यांचा आपण आता परिचय बघणार आहे। जन्म 1973, उज्जैन मध्य प्रदेश। परिचय, विनय शर्मा का अधिकांश लेखन उनके अनुभव पर आधारित रहा है। आपकी रचनाएं पत्र पत्रिकाओं में नियमित छपती रहती है। यात्रा वृत्तांत आपकी पसंदीदा विधा है। साथ ही आपने व्यंग्य और ललित निबंध भी लिखे हैं। कृतियां, आनंद का उद्गम, अमरकंटक, ललित निबंध, चित्र की परीक्षा, व्यंग्य, अमरनाथ यात्रा, प्रकृति के बगीचे, कोयंबटूर में कुछ दिन, यात्रा विवाद इत्यादि लिखे। गद्य संबंधी, प्रस्तुत यात्रा वर्णन के माध्यम से लेखक ने गोवा के सुंदर समुद्री किनारों, वहां की जीवन शैली, त्योहार आदि का बड़ा ही मनोरम वर्णन किया है। इथे कवी काय म्हणाले आहे? कवी बघा, इथे लेखक काय म्हणाले आहे की जे गोवा जे एक स्थळ आहे, गोवा जे एक स्थान आहे, तिथे लोक फिरायला जाते, त्या जगाची बातमी केली आहे की त्यांचं समुद्राचे किनारे कसे आहेत, त्यांची जीवनशैली कशी आहे, तिथे लोक त्योहार कसं बनवतात, त्या मनोरमेचे हा वर्णन केलेले आहे। तर चला बघूया। गोवा ये नाम सुनते ही सभी का मन तरंगायित हो उठता है। गोवा हा नाम जेव्हा तुमच्या समोर कोणी घेतात तर तुमच्या मनात असं तरंगायित होते, म्हणजे आपल्याला तिथे जायचं असं मनात येते। और हो भी क्यों ना, यहाँ की प्राकृतिक आबोहवा और जीवन शैली का आकर्षण ही ऐसा है कि पर्यटक खुद ब खुद यहाँ खींचे चले आते। आणि असं होऊ या, कारण त्याची तिथे जे प्राकृतिक आहे, तिची वारा आहे, तिची जी जीवनशैली आहे, त्याच्यातून लोक आकर्षित होते आणि आकर्षित होऊन त्याचा पर्यटक जे फिरायला जाते त्यांना काय म्हणतात? पर्यटक खुद ब खुद तिथे खिंचून जात आहे। देश के एक कोने में स्थित होने के बावजूद ये छोटा सा राज्य प्रत्येक पर्यटक के दिल की धड़कन है। आणि काय म्हणत आहे इथं लेखक की हा देशात खूपच कोना स्थित झालेला आहे, याचा बावजूद पण लोक, छोटासा राज्य आहे आणि त्याच्या बावजूद पण खूपच लोक तिथे जाते आणि पर्यटक म्हणजे जो फिरायला जाते त्यांची हा हृदयातून धडकन झालेली आहे। हा स्थान जे आहे त्यातून हृदयातून धड़कन झालेली आहे। यही कारण है कि मैं भी अपने परिवार के साथ इंदौर से गोवा जा पहुंचा। आणि हाच कारण आहे की मी पण इंदौर यातून गोवा जाणार आहे। खंडवा से मेरे साडू साहब की परिवार हमारे साथ शामिल हो गए। आणि खंडवा यातून यांचा साडू साहेब जे आहे त्यांचा परिवार, त्यांचा सहपरिवार म्हणजे सगळे लोक यातून शामिल झालेले आहेत। 23 नवंबर को जब गोवा एक्सप्रेस मडगांव रुकी तो सुबह का उजास हो गया था। आणि 23 नवंबर यातून गोवा एक्सप्रेस असा कुठे पोहोचली? मडगावला थांबली। त्यातच हा सकाळी यांचा उजास झालेला होता। एक टैक्सी ना हॉर्न ने मेरा ध्यान उसकी ओर खींचा और हम फटाफट उसमें बैठ गए। आणि आम्ही झोपलो होतो, त्यातून एक टॅक्सीचा आवाज आला आणि ते ऐकून मी उठले आणि फटाफट आम्ही त्या टॅक्सी मध्ये बसले। टॅक्सी एक पतली सी सड़क पर दौड़ पड़ी। आणि टॅक्सी कुठे गेली? एक पतली म्हणजे खूपच पातली सड़क आहे, तेथून दौड़त होती। शीतल हवा के झोंकों में मन प्रसन्न हो गया और यात्रा की सारी थकान मिट गई। त्याचं जे वारं असतात ते खूपच थंडगार असतात, त्याचा झोकन मी प्रसन्न झाले आणि आमची जी यात्रा आहे तेथून सुरुवात त्याची झाली। मैं सोचने लगा की पर्यटन का भी अपना ही आनंद है। आणि मला असा विचार आला की आणि मी असा विचार करत होता की पर्यटक याचा आपलाही खूपच आनंद आहे। हम बघा, जब हम जीवन की सारी समस्याओं से जूझ रहे हो तो
उनसे नतीजा पाने का सबसे अच्छा तरीका है पर्यटन ही. इथे कवी म्हणाले आहे की जेव्हा तुमच्या जीवनात असं आते की आपण खूपच दुःख झेलत आहे आणि खूपच समस्या आपल्या समोर उभी राहिली आहे, तर हा एक मार्ग आहे त्यातून की आम्ही कुठेतरी फिरायला जा. असा हा खूपच चांगला मार्ग आहे की तुम्ही पण असा करा, असा लेखक म्हणतात. बदले हुए वातावरण के कारण मन तरोताजा हो जाता है तथा शरीर के कुछ समय के लिए विश्राम मिल जाता है. या वातावरणातून आपलं जे मन आहे, जे खूपच दुःखत होते, ते तरोताजा होऊन जाते आणि शरीरात पण काही वेळा विश्राम भेटतात आपल्याला. कुछ देर बाद हमारी टैक्सी मडगांव से 5 किमी दूर दक्षिण में स्थित कस्बा बेनालियम के रिसोर्ट में आकर रुके. काही क्षणात काही क्षणात आमची जी टॅक्सी होती ते मडगाव यातून 5 किमी दूर दक्षिण स्थित कसबा बेनेलियम असा एक रिसॉर्ट होता, तेथून येऊन थांबली. ये रिसॉर्ट हमने पहले ही बुक कर लिया था. हा रिसॉर्ट आम्ही पहिलं ही बुक केलेले होते. इसलिए औपचारिक खाना पूर्ति कर हम आराम करने के इरादे से अपने अपने स्यूट में चले गए. ते औपचारिक खानप्रीती म्हणजे खाऊन गेले आणि आरामात करायसाठी आम्ही आपल्या आपल्या खोडीतून गेले. इससे पहले कि हम कमरों से बाहर निकले, मैं आपको गोवा की कुछ खास बात ते बताता हूँ. इथे लेखक काय म्हणाले आहे की आम्ही जे खोडीतून राहत होते त्यातून आपण बाहेर काढताना पहिला तुम्हाला गोवाची काही खूपच चांगली बात मी करत आहे. बघा, दरअसल गोवा राज्य 2 भागों में बटा हुआ है. गोवा जे राज्य आहे 2 भागातून वाटले आहे. दक्षिण गोवा जिला तथा उत्तर गोवा जिला. दक्षिण गोवा जिला किंवा उत्तर गोवा जिला असा वाटले आहे. इसकी राजधानी पणजी मांडवी नदी के किनारे स्थित है. याची राजधानी काय आहे? पणजी मांडवी नदी के किनारे स्थित आहे. ये नदी काफी बड़ी तथा वर्षभर पानी से भरी रहती है. ही जी नदी आहे खूपच मोठी आहे आणि वर्षानंतर वर्षात पण पानी ही भरत आहे. फिर भी समुद्री इलाका होने के कारण यहाँ मौसम प्राय उष्ण तथा हवा में नमी बनी रहती है. परंतु हा समुद्री इलाका आहे, यातून यांचा जो मौसम आहे प्राय उमस तथा नमी नमी मतलब खूपच चांगली असी होती. शरीर चिपचिपाता रहता है लेकिन मुंबई जितना नहीं. शरीरातून खूप घाम होते पण चिपचिप पण होते, पण मुंबई जितका नहीं. क्योंकि यहाँ का क्षेत्र हरितिमा से भरपूर है, फिर भी धूप तो तिखी ही होती है. आणि हा जो क्षेत्र आहे खूपच हरितिमा म्हणजे खूपच हिरवीगार आहे, परंतु धूप जे आहे ते सगळ्यांना तिखही लागतात. ये तो गोवा अपने खूबसूरत सफेद रेतीलों तटे, महंगे होटलों तथा खास जीवन की शैली के लिए जाना जाता है. गोवा जो आहे हे कोणासाठी जागणार आहे या कोणासाठी जाणार आहे, तर गोवा हे याचं खूबसूरतीसाठी सफेद रेतीली तटे आणि होटल या जो जीवन आहे याची जो शैली आहे यातून मध्ये हे बोलून जाणार आहे. इन सब के बावजूद ये अपने एक सांस्कृतिक विरासत भी समेटे हुए. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, एकच गोष्टी आहे की हे आपल्या एक सांस्कृतिक विरासत मध्ये समेटे घेऊनले आहे, म्हणजे याला विरासतून एक संस्कृती भेटली आहे. चला बघूया. यहाँ की शाम बड़ी अच्छी होती है, तो चलो इस शाम का आनंद ले. याची जी संध्याकाळी खूपच चांगली आहे, तर चला याचा आनंद घेऊया. कळलं ना तुम्हाला? समजलं ना? हो, चला आता बघूया. बघा, के लिए बेनालियम बीच की ओर चले. और इसके लिए हम कहाँ गए? बेनालियम बीच की ओर. आप भी चले क्योंकि बहुत सी खूबसूरत तथा शांत जगह है बेनालियम में. तुम्ही पण चला. चला आणि बघा, इथे खूपच चांगली शांतती आणि बेनालियम बीच आहे. दिन भर की थकान तथा उमस भरी गर्मी के बाद शाम को बीच पर जाना बड़ा अच्छा लग रहा था. सकाळीतून आम्ही जे थकान केलेले आले आहेत होता, तर याच गरमीत आम्ही संध्याकाळी गेले आणि खूपच चांगले राहत होता. आम्ही कुठे गेले? बीचवर गेले आणि खूपच चांगलं आम्हाला वाटत होता. रिसॉर्ट के बीच की दूरी कोई 1 किमी थी, लेकिन जल्दी जल्दी चलने के बाद भी यह दूरी तय हो ही नहीं पा रही थी. रिसॉर्ट जो आमचा रिसॉर्ट होता त्यातून 1 किमीचेही अंतराल होता, दूरी होती, पण
चालता चालताना जल्दी जल्दी चालता चालताना पण हा दूरी किती दूर आहे असा आम्हाला वाटत होता. अरब सागर देखने का उत्साह बढ़ता ही जा रहा था. जे सागर आपल्याला पाहिला होता तो कोणता होता? अरब सागर. आणि त्याचा उत्साह आम्हाला खूपच वाढत जात होता. तभी अचानक लहरों की आवाज सुनाई दी. तेवढ्यात कोणता आवाज सुनाई पडला? लहरचा. रणभेदी की तरह थी. कोणता? रणभेदी. हम सभी दौड़ पड़े. आम्ही सगळं मोठ्याने भागलं. सड़क पीछे छूट गई थी इसलिए रेत पर तेजी दौड़ना मुश्किल हो रहा था. आणि सडक जे आहे ते मागे राहिला होता. त्यात रेत याचा दौड़ना खूपच मुश्किल झालेला होता. फिर भी धसे हुए पैरों की तरह ताकत से उठा उठाकर भाग रहे थे. परंतु आमचा जो पैर होता ते कुठे गेला होता? ते रेतीमध्ये आत गेला होता. परंतु त्यातच आम्ही उचलून उचलून भागत होते. खूबसूरत समुद्र देखते ही मैं उससे जाकर लिपट गया. आणि ते खूबसूरत समुद्र होते त्यातून मी पाहिले आणि जाऊन निपटले. इधर बच्चे रेत का घर बनाने में जुट गए. इथे जो मुले होते ते काय करत होते? रेतचं घर बनवत होते. लहर उनका घर गिरा देती. आणि लहर जेव्हा आत येतात त्यांचं घर काय करते? तोडून जाते. दूसरी लहर आने के पहले फिर नया घर बनाने में वो जुट जाते. तेवढ्यात दुसऱ्याचं लहर येतात तेवढ्यात ते घर बनवतात. यही क्रम चलता रहा और हे चालत होता. मैंने इन बच्चों से सीखा कि जीवन में आशावाद हो तो कोई काम असंभव नहीं है. यातून मी खूपच चांगली गोष्टी पाहिले की जेव्हा तुम्ही आशावाद आहे तेव्हा तुमचा कोणीही काम असंभव नाही राहणार आहे. शाम गहराने पर हम किनारे पर बैठ गए. जेव्हा संध्याकाळी झाली आम्ही किनाऱ्यावर बसले. मानो हर लहर कह रही है कि बनने के बाद मिटना ही नियति है, यही जीवन का सत्य भी है. आम्हाला असं वाटत होता की जे लहर आम्हाला काय बोलत होते की हा प्राकृतिक नियम आहे की जे आलेले आहे त्यांना जायचं आहे. म्हणजे जे काही कामे बनते त्याला नियतीतून जाणारही आहे. म्हणजे हा जीवनाचं सत्य आहे. बघा, यहाँ एक मजेदार दृश्य भी देखने को मिला. इथे खूपच मजेदार दृश्य पाहायला भेटला. लहरों की आवाज के बीच पक्षियों की टीटी की आवाज भी आपको ध्यान अपनी ओर खींच लेती. आणि आम्ही तिथे बसला होता तर लहरेचा आवाज पण येत होता. परंतु पक्षी जे आहे त्यांचा टी टी असा आवाज पण येत होता. आणि आम्ही तिथे गेले. दरअसल ये पक्षी लहरों के साथ बहकर आई मछलियों का शिकार करने के लिए किनारे पे ही मंडराते रहते हैं. हे काय करत होते पक्षी? जेव्हा लहर येते लहरासोबत पक्षी जे आहे माशी पण येतात. तर हा पक्षी हा माशीला किंवा मछलीला खाण्यासाठी तिथे उभे राहत होते. लेकिन जब तेज हवा के कारण एक ही दिशा में सीधे नहीं उड़ पाते तो सुस्ताने के लिए किनारे पर बैठ जाते. परंतु जेव्हा वारा येतात तेव्हा ते एका जागावर नाही बसतात. म्हणून ते नदीचे किनारे बसून आपल्याला शांती घेते. यहाँ बैठे कुत्ते को इसी बात का इंतजार रहता है. इथे बसलेल्या कुत्त्याला हेच पाहत होते की केव्हा हे किनाऱ्यामधून येणार आहे. लेकिन बेचारे कुत्तों को सफलता ही मिल पाती है. पर त्यांना काही सफलता भेटते. पक्षियों का बैठना, कुत्तों का दौड़ना और पक्षियों का टीटी कर उड़ जाना ये दृश्य सैलानियों का अच्छा मनोरंजन करता है. आणि पक्ष्याचा बैठायचा, कुत्त्याचा धावण्याचा, पक्ष्याचा टीटीचा आवाज हा दृश्य खूपच चांगला वाटते आणि मनोरंजक वाटते. इधर जैसे ही सूर्य देवता ने विदा ली वैसे ही चंद्रमा की चांदनी ने नहाकर समुद्र का नया ही चेहरा नजर आने लगा. अब समुद्र स्याह और भवाह दिखने लग गया. जसं संध्याकाळी जाते आणि सूर्य देवता जे आहे ते अस्त जाते आणि चंद्रमा बाहेर निघते तेव्हा जो दृश्य होता समुद्राचा हा नवीन जन्म झालेला असता. आणि आता समुद्र खूपच भयावह म्हणजे डरावना दिसत लागले होते. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो जेव्हा आपण कुठेही फिरायला जाते पर्यटक म्हणजे जसं आता गोवात जाणार आहे आम्ही, तुम्ही पण जाणार आहे असा पण विचार आहे. परंतु जेव्हा आपण जाते त्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारायचं आहे की कुठून आपण जाते काय नाही, हे कोणता जागा आहे कोणता नाही. कारण की जेव्हा तुम्ही घरी येणार तेव्हा तुमचा वडील किंवा तुमचे नातेवाईक असा विचार करते की तुम्ही कुठून चाललेला आहे, याचं प्रसिद्ध काय आहे, यांचं प्रसिद्ध काय आहे, तिथे काय तुम्ही पाहिलंय. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलायचं आहे. तर तुम्ही या सगळ्या जाणकारी तुम्ही घेऊन घ्या. कारण
जेव्हा तुम्ही हे घेऊन याल तुमच्या अभ्यासासाठी पण ही जाणकारी खूपच चांगली आहे. धन्यवाद.